रामनगर येथे बुद्धभूमी फोडशन कल्याण येथे बुद्धमूर्ती तोडण्यात आले व बुद्ध भिक्खूंना मारहाण करण्यात आली ते मुळा आंबेडकर नगर चौपडा भागात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। निळे झेंडाचे सर्व पक्ष सर्व संस्था मंडळ संघटनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। फोटो घे, फोटो पण घेते, जा वरती जा, फोटो पण घेते, वरती जा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। अरे जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है। पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला परवानगी दिली, त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी हा धरणे आंदोलन कार्यक्रम तमाम अपमान करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो। बुद्धभूमी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, बुद्धभूमी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। इंटरनॅशनल रिसर्च सेंटर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, त्याचप्रमाणे विपश्यना सेंटर, गोरगरीब मुलांसाठी कॉलेज, शाळा, हॉस्टेल, अनेक समाजाचे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जाणार आहेत। मात्र या सरकारचा त्या भूमीवर डोळा आला आणि त्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला कल्याण कसारा रेल्वे लाईन टाकायची आहे असे सांगून काही जमीन अधिग्रहित केली। मात्र विकास कामाला अडथळा नको म्हणून बुद्धभूमीचे भंतेजी महाथेरो गौतम रत्न यांनी समाजहिताच्या कामासाठी परवानगी दिली आणि त्या ठिकाणी ती जमीन अधिग्रहित करण्यात आली। मात्र त्यानंतर यांच्या लक्षात आलं की हा जो बौद्ध समाज आहे हा समाजहित लक्षात ठेवतो आणि समाजहितासाठी दान करायला मागे पुढे बघत नाही, कारण की बुद्धांची आणि बाबासाहेबांची आम्हाला ती शिकवण आहे। परंतु त्यानंतर यांनी पुन्हा पुढचा घाट घातला की आम्हाला या ठिकाणून ब्रिजसाठी जागा द्या। तर भंतेजींनी पुन्हा दानी दृष्टीतनं आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीतनं ब्रिज टाकू देण्यासही परवानगी दिली आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे। कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण केला नाही। मात्र अचानक 30 तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी हा भरमसाठ फौजफाटा पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी घेऊन आले। मित्रांनो, फौजफाटा घेऊन आले ठीक आहे, परंतु त्यांच्यासोबत काही बिल्डरचे गुंड देखील त्या ठिकाणी आले। भंतेजींना भिक्खू संघाला त्या विहारामध्ये बैठकीसाठी बसवून कुठल्याही प्रकारची सूचना न देता अचानक तिथल्या बुद्धमूर्ती हटवण्यास त्यांनी सुरुवात केली। बुद्धमूर्ती हटवताना त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही। त्या ठिकाणी जेव्हा भिक्खू संघाची ही गोष्ट लक्षात आली तर भिक्खू संघाने तिकडचे बुलडोजर वगैरे त्यांना विरोध केला, कारण की त्या बुलडोजरद्वारे साधारण 45 वृक्ष जे सजीव होते, जे वृक्ष लागवड अनेक वर्षांपासून करण्यात आली होती, ते वृक्ष तोडसुद्धा कुठल्याही पर्यावरणाचा विचार न करता त्या ठिकाणी या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आणि भिक्खू संघाचा अपमान करण्यात आला। याच्यामध्ये तुम्ही खासदारांचा तुम्ही निषेध केला, त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलला? आता भिक्खू संघाने ज्याप्रमाणे आम्हाला माहिती दिली त्याप्रमाणे आमच्या असं लक्षात येतं की त्या ठिकाणचं ब्रिजचं जे काम आहे ते स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कोणीतरी नातेवाईकांना ते दिलेलं आहे आणि त्यांच्या नातेवाईकांचं ते काम सुरळीतपणे व्हावं आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून बेकायदेशीररित्या त्या जमिनीचं अधिग्रहण करून त्या ठिकाणी वृक्षांची कत्तल करण्यात आली आणि बुद्धमूर्ती हटवण्यात आलं, भिक्खू संघाचा अपमान करण्यात आलं। मग सरळ आमचा हा आरोप आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीच त्या ठिकाणी या गोष्टी घडवण्यासाठी या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो आणि महाराष्ट्र सरकार असो यांचा धिक्कार करतो, यांचा निषेध करतो। ज्या प्रकारे 23 मे रोजी या प्रशासनाने आमच्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या इथे आमची मूर्ती उद्ध्वस्त केली, तसेच आमचे धर्मगुरू यांच्यावर बुलेट घेण्याचं काम ज्या शासन प्रशासनच्या लोकांनी केलं आहे त्यांच्या विरोधार्थ आज इथे आम्ही धरणे आंदोलन केलं आहे आणि 5 जूनच्या
मीटिंगमध्ये बुद्धभूमी फाउंडेशन येथे मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगला समाजाचे तमाम लोकांनी उपस्थित राहावं आणि भविष्यातला जो आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला आपल्याला यशस्वी करण्यासाठी आपल्याला 5 जूनला तिथे उपस्थित राहणं आहे. आणि या जातीवादी सरकाराचं, या जातीवादी खासदाराचं, या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करायचा आहे आणि त्यासाठी समाजाने आपल्याला रस्त्यावर उतरून त्यांचा जाहीर निषेध करायचा आहे.